आपल्या हिंदू धर्मात गोमातेचं रक्षण हे फक्त बोलून किंवा कागदावर लिहून चालणार नाही, तर आपल्याला स्वतःहून काहीतरी काम करावं लागेल. इतकं काम करावं लागेल की झोकून देऊन गोमातेला आज आपण देव समजतो, माता समजतो, ती किती धोक्यात आहे हे एक बोलकं उदाहरण. ही जी गोमाता आहे, प्लास्टिक हिच्या पोटात गेल्यानंतर काय परिणाम होतील बघा. आपण हा जो कचरा आहे हा फक्त आणून टाकतो प्लास्टिकमध्ये. त्या कचऱ्यात खूप खाण्याजोगा असल्यामुळे ही जी गोमाता आहे त्या खाण्याचा आशेनं जाणार, खाणार. हे प्लास्टिक, ही गोमाता आज किती धोक्यात आहे, संकटात आहे, हे एक बोलकं उदाहरण. एका बाजूला आपण गोमाता मानतो, पण हीच गोमाता किती धोक्यात आहे हेच याच्यावरून जाणून होतं आहे की आपण अगदी स्वतःहून कोणताही कचरा रस्त्याच्या कडेला न टाकता कचरा गाडीतच टाकावा, एवढीच विनंती, तरच ही गोमाता वाचल.